गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। आपल्या प्रवचनमालेच्या दुसऱ्या आचार्य पूज्य ज्योत्स्नाताई यांना वंदन।
तुम्ही श्रुती जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्रीमद आद्य शंकराचार्य कृत विवेक चूडामणी या ग्रंथाचा अभ्यास त्यांच्याच म्हणजे सद्गुरूंच्या कृपेने सुरू आहे. जीवनमुक्ताची लक्षणं या विषयाचा आपण विचार करीत आहोत. आणि मागील वेळेला श्लोक क्रमांक 434 इथपर्यंत आपला अभ्यास पूर्ण झाला होता. सर्व काळ ब्रह्मानंदाचा अनुभव घेणारा अनात्म नामरूपाने भरलेलं हे जे अनात्म जग, त्याच्या ठिकाणी सत्यत्व बुद्धी नसलेला, ज्याची प्रज्ञा सहजच ब्रह्माच्या ठायी स्थित झालेली आहे, ज्याला स्थितप्रज्ञ असं म्हणतात. व्यवधानरहित आत्मानंद तो अनुभवत असल्यामुळे ज्याला प्रपंच असून नसल्यासारखा झालेला, विषय वासनारहित, व्यवहारकाली आणि व्यवहारापुरती विकारी जरी वाटत असला किंवा देहाने जरी विकारी असला तरी अंतःकरणाने पूर्ण निर्विकार असलेला, प्रारब्धानी प्राप्त जो देह आणि प्रारब्धानीच प्राप्त देहसंबंधी जी सगळी प्रपंच विषयक परिस्थिती, याच्यामध्ये प्रारब्धानी प्राप्त जो देह त्याविषयी यत्किंचितही अहंता नसलेला आणि प्रपंचाविषयी यत्किंचितही ममता नसलेला, भूत भविष्यकालीन सुखदुःखांचा, भूत होऊन गेलेले, भविष्य किंवा संभाव्य होऊ घातलेल्या गोष्टींविषयी किंवा वर्तमानात सामोरं जावं लागणाऱ्या ज्या काही प्राप्त म्हणूया अनुकूल किंवा प्रतिकूल गोष्टी, सुखदुःख रूप गोष्टी, त्यांच्याविषयी पूर्णपणे उदासीन असणारा, म्हणजेच हर्ष शोक रहित असलेला, हा ज्ञानी, जीवनमुक्त, स्थितप्रज्ञ, महात्मा, भक्त, संत, मुनी इत्यादी नावांनी ओळखला तो जातो. प्रत्येक शब्दामध्ये थोडा थोडा आशय एक वेगळा जरी असला तरी हे सर्व शब्द समानार्थी आहेत. जीवनमुक्ताच्या ऐवजी मुनी म्हटलं तर दचकण्याची गरज नाही, स्थितप्रज्ञ म्हटलं तर वेगळा विचार करण्याची आवश्यकता नाही. ही सर्व जी काही जीवनमुक्ताची लक्षणं आपण आत्तापर्यंत शिकलो ती अर्थातच साधक म्हणून प्रयत्नपूर्वक अंगी बाणवण्याच्या प्रयत्नाची माझ्यासाठी साधनं आहेत.
असं आपण सातत्याने बघतो आहे. प्रत्येक सत्रामध्ये त्याचं स्मरण करून देण्यात येत आहे. कारण तोच खरा अभ्यास आहे असंही आपण बोललो होतो. आणि तीच आचार्यांची भगवद्गीतेच्या भाष्यात घेतलेली भूमिका आहे असंही आपण मागच्या वेळेला बघितलं. आणि हा आशय व्यक्त करणारी समर्थांची जी साधकाची व्याख्या आहे, ती व्याख्या जर आपण बघितली तर ही जी लक्षणं आपण बघतो आहोत ती किती सुंदर पद्धतीने त्याचा आशय जो आहे तो समर्थांनी साधक म्हणजे कोण याची व्याख्या करतानाच केलेला आहे. आणि ती अखंड लक्षात ठेवायची आपण. याचं कारण आहे, आपण सर्वजण स्वतःला काय समजतो? साधक समजतो आणि आहोतही. मग जर साधक मी आहे किंवा साधक मी समजतो, तर कुठेतरी निदान जवळपास तर असलं पाहिजे ना त्या साधकाच्या लक्षणांची. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष लक्षू, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, आत्मस्थितीची धारणा धरी या नाव साधक. प्रतिम व्याख्या केली आहे समर्थांनी. अत्यंत सारभूत व्याख्या केलेली आहे. त्याचा तपशील आपण आत्ता ऐकला, ती सिद्धाची लक्षणं म्हणून ऐकली अर्थातच. सिद्ध अजून एक शब्द आला मगाशीच्या यादीत. काही बिघडत नाही. सिद्ध, स्थितप्रज्ञ, जीवनमुक्त, मुनी, ज्ञानी. प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी. म्हणजे जी नामरूपात्मक माया आहे ती प्रत्यक्षात दिसत असूनही तिचं मिथ्यात्व लक्षात घेऊन, आता हे शब्द अत्यंत महत्वाचे आहे कारण काय, ही साधना आहे आपल्यासाठी, त्यामुळे त्याच्यामध्ये कृत्रिमता राहणारच आहे, अपेक्षित आहे. कृत्रिमतेकडूनच अकृत्रिमतेकडे आपल्याला जायचं आहे. सिद्धाची जी लक्षणं आहेत ती अकृत्रिम असतात, स्वाभाविक असतात, सहज असतात. मला कृत्रिमतेने ती धारण करायची आहेत. अंगी बाणविण्याचा कृत्रिमतेने प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून मिथ्यात्व जे आहे ते लक्षात घेऊन व्यवहारकाली त्याचं स्मरण ठेवून म्हणूया, याला परमपूज्य काकांचा शब्द अप्लाइड परमार्थ. नाही तर काय आहे, हे सगळं छान विवेक चूडामणी किंवा अजून कुठला ज्ञानेश्वरीचा वर्ग सुरू असला की छान लक्षात असतं माझ्या. त्याच्यावर व्याख्याने करावं तर मीच जणू काही. पण तो वर्ग संपला, रामकृष्ण हरी, पुढचं वर्णन लक्षात आलं असेल माझी अवस्था कशी होते का. कारण व्यवहारकाली हे मिथ्यात्व मी लक्षात ठेवलेलं नाही, मी फक्त त्या वर्गापुरती लक्षात ठेवलं. बरोबर आहे, माया मिथ्या, मिथ्याची व्याख्या पण मला पाठ आहे. त्यामुळे नामरूपात्मक जग दिसत असलं, त्याच्यात आपल्याला व्यवहार करावा लागत असला, तरी ते मिथ्या म्हणजे सत, विलक्षण सत, विलक्षण अनिर्वचनीय आहे हे लक्षात ठेवायचं. अरूप ब्रह्म दिसत नसलं तरी त्याचं सत्यत्व जाणून त्याच्या अखंड अनुसंधानात राहून सदा सर्वदा देव सन्निध आहे, समर्थ सांगतायत. पण नकळत कुठेतरी माझी देवाची भक्ती सुद्धा एकदेशी होऊन जाते, परिच्छिन्न होऊन जाते. म्हणजे कशी, देवघरात गेलं की देवाची आठवण, देवळात गेलं की देवाची आठवण. तेवढ्यापुरती माझं वागणं मी व्यवस्थित असतं, एकदम छान. सद्गुरूंकडे गेलं मुरगुळला की माझ्यासारखा सज्जन दुसरा कोणी नसतो. तिथून बाहेर पडल्याबरोबर, म्हणजे तो पूलही ओलांडायच्या आधी, रामकृष्ण हरी, विनोदाचा भाग समजलं असेल जे मुरगुळला जाऊन आलेत त्यांना. गाडीत बसल्याबरोबर माझं वर्तन, ते म्हणतात ना, अपने वाली पे, याचा अर्थ मी विसरून गेलो. सदा सर्वदा देवसन्निध आहे. त्यामुळे थोडक्यात आपली जी अंतःकरण वृत्ती आहे ती अखंड आत्माकार करण्याचा जो अभ्यास करतो त्याला समर्थ साधक असं म्हणायला तयार आहेत. मी स्वतःला साधक म्हणणं वेगळं आणि समर्थांनी मला साधक म्हणणं वेगळं. केवढी मोठी जबाबदारी आहे पहा नुसते साधक या शब्दामध्ये. सिद्ध तर अजून दूर आहे. प्रत्यक्ष माया लक्ष करी, या निशा सर्व भूतानाम, झालाय विचार आपला, भगवद्गीतेतला प्रसिद्ध श्लोक आहे.
यस्याम जागर्ती संयमी. अगदी या साधक या व्याख्येचं प्रतिबिंब आहे त्या श्लोकामध्ये, किंवा त्या श्लोकाचं प्रतिबिंब या व्याख्येत आहे म्हटलं तरी चालेल. मुद्दा, ही जी लक्षणं सगळी आपण बघितली आणि अजून उर्वरित बघणार आहोत, ती पुन्हा एकदा आपल्यासाठी साधनं आहेत. मी साधक आहे, त्यामुळे प्रत्यक्ष माया अलक्ष करी, अलक्ष वस्तू लक्षी अंतरी, हे ही माझ्या अंतःकरणाची धारणा असली पाहिजे, अखंड असली पाहिजे. ऐसेनी गंभीरपणे स्थिरावलेनी अंतःकरणे. माऊली सांगते, ज्ञानेश्वरीचा कोण आहे अधिकारी? सगळ्याचा आशय तोच आहे. माझं आत्तापर्यंत चालू असलेलं जे उथळ जीवन, इंद्रिय पातळीवरचं जीवन, ते कुठेतरी त्याला आता घालायला हवा बांध. असं मुक्त स्वैर जीवन जो जगतो त्याला तो साधक नव्हे समर्थांच्या व्याख्यात. ही सर्व लक्षणं पुन्हा एकदा म्हणून आपण उजळणीचा भाग म्हणून बघितली, आणि त्यानिमित्ताने स्वतःला स्मरण करून घेतलं की मला कशाचा अखंड अभ्यास करायचा आहे, निरंतर अभ्यास सुरू ठेवायचा आहे. आता जीवनमुक्ताची जी लक्षणं, त्यांचा अभ्यास आपण सुरू ठेवूया. आणि पुढचा श्लोक क्रमांक 435 आपल्यासमोर आहे. गुणदोष विशिष्टेस्मिन् स्वभावेन विलक्षणे सर्वत्र समदर्शित्वम जीवनमुक्तस्य लक्षण. आपण मागच्या विचार केला होता, एक 2-3 प्रकारची ध्रुवपदं लाभलेली आहेत या सर्व गटातल्या श्लोकांना. त्यातलं जीवनमुक्तस्य लक्षणम हे ध्रुवपद आहे. जीवनमुक्तस्य, जीवनमुक्ताचं लक्षण. गुणदोष विशिष्टे अस्मिन् स्वभावेन विलक्षणे सर्वत्र समदर्शित्वम जीवनमुक्तस्य लक्षण. तर संधी विग्रह काय म्हटलंय की ह्या दैवी गुणयुक्त व आसुरी दोषयुक्त, गुण दोष विशिष्टे, त्याला एक कंसात त्यांनी अर्थ दिला की गुणयुक्त म्हणजे काय, तर दैवी गुणयुक्त, दैवी गुणसंपदा, असुर गुणसंपदा, हे सगळे आपल्याला माहिती आहेत. तर म्हणून इथे गुणयुक्तचा अर्थ केला आहे दैवी गुणयुक्त व आसुरी दोषयुक्त, आणि प्रकृतीने, स्वभावेनं म्हणजे प्रकृतीने असा अर्थ केला आहे, सात्विक राजस तामस अशा भिन्न भिन्न विलक्षणे म्हणजे भिन्न संसारी जीवसमूहात सगुण, सदोष, शुद्ध स्वभाव, मलिन स्वभाव, अशा भिन्न स्वभावाची माणसं आपल्याला भेटतात जीवनामध्ये. आपल्याला हे तत्वज्ञान म्हणून तर नीट समजून घ्यायचं आहे, कारण मी पारमार्थिक असलो, मी जरी उत्तम साधक असलो, तरी जग तसं असेल याची खात्री देता येत नाही, नव्हे तसं नसेल याची खात्री देता येते. मग मी हे स्वतःला सांभाळायचं कसं ह्या सगळ्यामध्ये, कारण व्यवहार तर आपल्याला करायचा आहे, आपण प्रापंचिक आहोत. संन्यासाचं तत्वज्ञान वेगळं पुन्हा एकदा. म्हणून छान यादी इथे दिली आहे की भिन्न भिन्न हे सगळे भेटणार आहेत आपल्याला संसारामध्ये. सगुण, सदोष, शुद्ध स्वभाव, मलिन स्वभाव, अशा सर्वांच्या ठाई सर्वत्र गुणदोष चिंतन न करिता एक रस ब्रह्मदृष्टी असणे समदर्शित्वम. हे सर्व ब्रह्म आहे व मीही ब्रह्म आहे असे पाहणे, हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. ही व्याख्या अत्यंत आदर्श व्याख्या आहे अर्थातच, कारण ते लक्षणच आहे सिद्धाचं. पण मी पुन्हा एकदा जी उदाहरणं देईन टू जक्स्टापोज दिस कॉन्सेप्ट. आपल्या नेहमीचा त्या राजाला आणूया, आपल्या जनक राजाला, तो फार कामात येतो आपल्या. अर्जुना देवनी समाधी सवीची घातला महायुद्धी, हेही मी सांगितलं होतं मागच्या वेळेला. भगवद्गीतेसारखं तत्वज्ञान विसरायचं नाही कधीच. रणांगणावरती सांगितलेलं आहे. आणि कोणाला सांगितलं आहे?
तर ज्याला आता युद्धाला उभं राहायचं आहे, नव्हे त्याला उभं करण्यासाठी सांगितलं आहे, तस्मात युज्यस्व. हे जेव्हा मला छान समजेल, याची एकवाक्यता मला करता येईल, तेव्हा माझ्या मनात गोंधळ राहणार नाही कुठल्याच प्रकारचे. म्हणून मी याला आदर्श शब्द वापरला. ही नुसती थेरॉटिकली आदर्श नाही आहे, प्रॅक्टिकली पण आदर्श व्याख्या आहे, हे सांगणं सुरू आहे. ही जीवनमुक्ताची लक्षण आहे. सर्वत्र समदृष्टीरूप पाहणे, उदाहरणार्थ लक्षण. पुढचं लक्षण आपण शिकतोय. आणि हे समदृष्टीचं हे जे लक्षण आहे ना, हे नीट समजूनच घ्यावं लागतं, मी जसं म्हणाल. अन्यथा स्वामी विवेकानंद, म्हणजे नरेंद्रनाथ दत्त, तेव्हा ते स्वामी विवेकानंद व्हायचे होते, ते आल्यानंतर रामकृष्णांना आनंद व्हायचा की नाही? व्हायचा. ज्यांनी चरित्र वाचलं त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. मुद्दाम हे उदाहरणं द्यायची कशासाठी? मग रामकृष्णांच्या ठिकाणी समदृष्टी नव्हती का? हे जे काही गोड गैरसमजुती आपल्या असतात, त्या होऊ नयेत, त्याच्यासाठी हे उदाहरण. अनेक शिष्य त्यांना भेटायला यायचे, अनेक माणसं यायची, पण नरेंद्रनाथांची वाट बघायचं ते. अरे नरेंद्र, किती दिवस आला नाहीस, असं म्हणायचं. कारण समदृष्टी याचा अर्थ आपण जो घेतो स्थूलमानाने, सगळे सारखे. वाच्यार्थ झाला, शब्दाचा अर्थ झाला. शब्दातील अर्थ समजलेलाच नाही आम्हाला. सगळे सारखे म्हणजे काय, भेद नाही दिसत का त्यांना व्यवहारात्मक? स्त्री पुरुष, आपला परका, या गावातला त्या गावातला, या देशातला त्या देशातला, सगळं कळतं. कारण व्यवहारात नाही तर गोंधळच उडाला असता. आणि व्यवहारात गोंधळ घालणं हा परमार्थाचा उद्देश नाही. देशद्रोही तितुके मारुनी घालावे परते, असं समर्थ म्हणू शकले नसते. तितुके कुत्ते म्हटलेले आहे त्यांना. बुडाला औरंग्या पापी, त्यांना औरंगजेब पापीच दिसतो समर्थांना. हे शिकायचं आहे आपल्याला. त्यामुळे समदृष्टी याचा अर्थ, कारण नाही तर आपले गैरसमज होऊ शकतात. परमपूज्य काकांचं एक वाक्य आहे नेहमीच छान: काय होणार आहे आणि काय होणार नाही याच्याविषयी स्पष्टता पाहिजे अगदी. नाही तर जे होणार नाही त्याची वाट आपण बघत बसतो आणि निराशा पदरी पडण्याचा संभव असतो. तर समदृष्टी याचा अर्थ कोणाही विषयी ममत्व पण नाही आणि द्वेषही नाही. या दोन्ही भावना ज्याच्या लयाला गेलेल्या असतात त्याला म्हणायचं गुणदोष विशिष्टेस्मिन स्वभावेन विलक्षणे सर्वत्र समदर्शित्वम. सर्वत्र समदृष्टी. त्यामुळे व्यवहारात जरी भेद कळत असले आणि कळावे लागतात आणि कळतात, आणि त्यानुसार व्यवहार सुरू असला, ब्रह्मपूज्य काका सांगतात प्रवचनात, आपण ऐकलेलं आहे की आला मला कोणीतरी एखादा लोभी माणूस लुबाडण्यासाठी. आता मी पारमार्थिक समजतो ना स्वतःला, मग त्याला लुबाडू द्यावं का? ह्याला बावळटपणा म्हणतात, असं स्पष्ट सांगितलेलं आहे ब्रह्मपूज्य काकांनी. याला भोळेपणा म्हणत नाही. भोळेपणाची वेगळी व्याख्या केली आहे. तो भक्तीतला भोळेपणा माहिती आहे आपल्याला सगळा, की विकारी जरी असली ती मूर्ती तरी हे परब्रह्म आहे असं आम्ही समजू, हा भोळेपणा आहे, जाणीवपूर्वक स्वीकारलेला. पण मला कोणी लुबाडतंय आणि मी लुबाडू देतो आहे, याला परमार्थ म्हणत नाही. लुबाडून न घेणं याला शहाणपणाच म्हणतात. पण त्या व्यक्तीविषयी द्वेष, मत्सर, क्रोध इत्यादी येऊ न देणं, त्याला म्हणतात समदृष्टी. त्यामुळे व्यवहारामध्ये भेद कळत असला, व्यवहारानुसार जसा व्यवहार करायला हवा तसा तो सुरू असला, तरी या जीवनमुक्ताच्या निर्विकारतेला धक्का लागत नाही. आपला मुद्दा तो सुरू आहे. अंतःकरण निर्विकार. तितक्याच निर्विकारतेने एवढं महान युद्ध करता येतं. एक परमपूज्य काकांचं एक छान वाक्य एका प्रवचनात जुन्या येऊन गेलेलं आहे, की त्या युद्धापुरती, कारण युद्धामध्ये काय लागतो?
त्वेष लागतो, द्वेष नाही, असं वाक्य आहे त्यांचं. आणि त्या त्वेषासाठी तमोगुण स्वीकारावा लागतो, कारण तमोगुणाशिवाय युद्ध करताच येत नाही, दुसऱ्याला मारता येत नाही. असं तो गुण वापरून घेतो. पण निर्वैर सर्व भूतेषु असं असून युद्ध करता येतं, हे कळलं की आपल्याला भगवद्गीतेची मार्मिकता कळली. त्यामुळे हा जो जीवनमुक्त असतो, तो गाईला चाराच घालतो, कुत्र्याला पोळीच घालतो. समदृष्टी आहे म्हणून आता कुत्र्याला चारा घालूया उद्यापासून, नाही चालत. व्यवहारातले नियम जे असतात ते व्यवहारामध्ये अबाधित असतात. हे आपल्याला समजून घ्यायचं की लक्षण आहे, हे लक्षण ज्याचं आहे तो वागतो कसा, त्याच्यासाठी आपला हे सगळा विचार सुरू आहे. नाही तर नुसतं समदृष्टी आहे हे सांगून पुढे जाता येतं, पण नेमका त्याचा अर्थ काय आहे, त्याच्या अभिव्यक्ती कशा असतात. आता या जीवनमुक्ताच्या समदृष्टीचं भगवद्गीता वर्णन करते. प्रसिद्ध श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनी चैव श्वपाकेच पंडिता समदर्शिनः. म्हणजे काय, विद्या विनय संपन्ने, हा जो ज्ञानी पुरुष असतो, हा जो जीवनमुक्त असतो, तो विद्या व विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण. इथे उदाहरण दिलेलं आहे, ब्राह्मणे गविहस्तिनी. आता ते ब्राह्मण म्हणजे सत्वगुणी, आश्रमाचा विचार करण्यापेक्षा, म्हणून इथे त्याला विशेषण लावलेलं आहे. नुसतं ब्राह्मण नाही म्हटलं, विद्या आणि विनय संपन्न ही गुण ज्याच्याजवळ आहे तो ब्राह्मण. सत्वगुणी काय, रजोगुणी. गवी हस्तिनी, हस्तिनी म्हणजे हत्ती. शुनी चैव श्वपाकेच, हत्ती, कुत्रा, चांडाळ. पुन्हा चांडाळ का म्हटलं, अत्यंत संस्कारहीन जो तमोगुणयुक्त, त्याला चांडाळ म्हणायचं. या सर्वांना तो समदृष्टीने बघतो. जीवनमुक्ताचं वर्णन आहे, स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे. हे हे जे तत्वज्ञान आहे ना, हे व्यवहार्य कसं होतं हे समजण्यासाठी एक छान दृष्टांत तुम्हाला सांगतो. तो छान याच्यासाठी आहे की तो परमपूज्य मंदाताईंचा आहे. ऐकलं असेल कदाचित तुम्ही, पण पुन्हा एकदा ऐका, कारण ह्या संदर्भामध्ये समदृष्टी म्हणजे काय हे समजावून सांगण्यासाठी इतका सुंदर दृष्टांत कदाचित मिळणार नाही ऐकायला. एक स्त्री असते, तिला तीन मुलं असतात तिला. एक काहीतरी विशेष प्रसंग असतो, काहीतरी छान घरामध्ये स्वयंपाक गोडधोड करून मुलांना खाऊ घालायचं, असा तो एक प्रसंग. तो मोठा मुलगा असतो, तो म्हणतो आईला, आई मला पिठलं भाकरी आवडते, मला पिठलं भाकरी पाहिजे, मला काही नको, मला गोड आवडत नाही. आई म्हणते ठीक आहे. मधला मुलगा म्हणतो मला अत्यंत गोड आवडतं, मला श्रीखंडच पाहिजे, श्रीखंडपुरीचा बेत. तिसरा मुलगा जो असतो तो दुर्दैवाने आजारी असतो. डॉक्टरांनी सांगितलं असतं की याला वरणाचं जे पाणी असतं ना त्याच्याशिवाय दुसरं काही देऊ नका, बाकी काही त्याला पचणार नाही, पोटाचा विकार आहे, इत्यादी इत्यादी. आता ती जी आई असते ती मुलाला, पहिल्या मोठ्या मुलाला पिठलं भाकरी करते, मधल्यासाठी छानपैकी श्रीखंडपुरी करते, आणि तिसरा जो असतो लहाना, त्याला फक्त वरणाचं पाणी देते. दृष्टांत संपला, मार्मिकता दृष्टांताची लक्षात आली असेल बहुतेक. म्हणजे तीनही मुलांना वागणूक वेगवेगळी आहे. आणि हा दृष्टांत मार्मिक याच्यासाठी आहे, मुलं तिचीच आहेत, तीनही मुलं आहे. आणि सगळ्यात महत्वाची मार्मिकता आहे, समान प्रेम आहे तिचं सर्व मुलांवरती. समदृष्टी, समदृष्टी समजून घेण्यासाठी अत्यंत अप्रतिम दृष्टांत आहे. समदृष्टी आहे तिची, पण समदृष्टी असली तरी एकाला वरणाचं पाणी. म्हणजे मी स्थूलदृष्टीने पाहिलं तर असं वाटतं बहुतेक हा काय सावत्र मुलगा आहे का. नाही, तिचीच मुलं आहे, समान प्रेम आहे. पण त्याला वरणाचं पाणी देण्यात त्याचं हित आहे, अधर्माच्या बाजूनी लढणाऱ्यांना मारण्यामध्ये त्यांचं हित आहे.
मुद्दाम वेगवेगळे उदाहरणं घेऊन आपल्याला समदृष्टी समजून घ्यायची. हा दृष्टांत फार सुंदर आहे, कारण आईचं प्रेम आपण ज्या आया असतील त्यांना सांगण्याची गरज नाही, जे नाही ते समजून घेऊ शकतात की प्रेम समान आहे. या दृष्टीने, प्रेमाच्या दृष्टीने आई समदृष्टी आहे, पण वागणूक किती वेगळी आहे पहा तीन मुलांना दिलेली. याला म्हणायचं समदृष्टी. आणि ह्या पद्धतीने हे जे तत्वज्ञान आहे हे व्यवहार्य होतं, त्याच्यासाठी हा दृष्टांत सांगितला. नाही तर फार आपल्याला काय म्हणूया, मी जसं म्हणालो, अति आदर्शवादी विचार असले तर ते चुकीचे असतात. आणि जाता जाता या विषयावरचं शेवटचं वाक्य, असे चुकीचे विचार करणारे दुर्दैवाने भारताला लाभले आणि ते नेते होते. त्यामुळे त्यांनी अत्यंत भयानक नुकसान आपल्या धर्माचं आणि देशाचं करून ठेवलेलं आहे. शोधण्यास अधिक सांगणे न लगे. पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 436. पुढचं लक्षण आपल्यासमोर येत आहे. इष्टानिष्टार्थ संप्राप्त समदर्शित यात्मनी उभयत्रा विकारित्व जीवनमुक्तस्य लक्षणम. 436 क्रमांकाचा हा श्लोक आहे. काय म्हणलं त्याच्यामध्ये? इष्टानिष्टार्थ संप्राप्त समदर्शितया आत्मनी उभयत्र अविकारित्व जीवनमुक्तस्य लक्षणम. अर्थ आहे की लौकिकदृष्ट्या सुख साधन, अगर दुःख साधन प्राप्त झाले असता, असं जरी झालं तरी सर्वत्र ब्रह्मबुद्धी असल्यामुळे, म्हणजे समदृष्टी मगाशीचा शब्द म्हणूया आपण, हे इष्ट आहे किंवा अनिष्ट आहे ही कल्पनाच बुद्धीत न येऊन इष्ट व अनिष्ट या दोहोंविषयी मनामध्ये हर्ष विषाद रूप विकार न होणे, हे जीवनमुक्ताचे लक्षण आहे. पुन्हा एकदा, जीवनमुक्तस्य लक्षणम. इष्टानिष्टार्थ संप्राप्त, प्राप्त झाल्यानंतर समदर्शित आत्मनी उभयत्र विकारित्वम. उभयत्र अविकारित्वम हा त्याचा पदच्छेद सगळ्यात महत्वाचा शब्द या श्लोकातला, की दोन्हींच्या ठिकाणी सुख असो दुःख असो, इष्ट असो अनिष्ट असो, अविकारित्वम अत्यंत महत्वाचं लक्षण जीवनमुक्ताचं. कारण इष्टार्थ प्राप्ती होवो किंवा अनिष्टार्थ प्राप्ती होवो, दोन्ही वेळी मन विकाररहित असणे हे एक लक्षण आहे. इष्टार्थ, अर्थ म्हणजे प्राप्त झालेलं असं म्हणूया. आता इष्ट म्हणजे अनुकूल, आपल्याला माहिती आहे. इष्ट म्हणजे अनुकूल, अनिष्ट म्हणजे प्रतिकूल असं म्हणूया आपण. या दोन्ही वेळी त्याचं मन विकाररहित राहतं. आता हे जे इष्ट म्हणजे अनुकूल एखादी गोष्ट घडते आपल्या जीवनामध्ये, आणि अनिष्ट पण घडतं ज्याला प्रतिकूल म्हणतो, याचा आपण जर विचार केला तर ह्या माझ्या प्रतिक्रिया आहेत. अगदी शांतपणे विचार केला की या गोष्टी आपल्याला छान कळतात की या माझ्या प्रतिक्रिया. हे जे काय असेल, प्रतिकूल एखादी व्यक्ती असेल किंवा अनुकूल व्यक्ती असेल, एखादी वस्तू असेल, एखादी घटना असेल, एखादी परिस्थिती असेल, ती काही अशी लेबल लावून येत नाही. मग हे काय आहे? ही माझी प्रतिक्रिया आहे. तो काही त्यांचा काय म्हणूया स्वयंभू गुणधर्म नाही आहे त्या व्यक्तीचा, त्या पदार्थाचा. So essentially what we are saying, it is a subjective experience, not an objective experience. कारण एक व्यक्ती जी मला अनुकूल वाटते ती दुसऱ्याला प्रतिकूल वाटते. एक गोष्ट जी मला प्रतिकूल वाटते ती दुसऱ्याला अनुकूल वाटते. एखादी घटना मला अनुकूल, दुसऱ्याला प्रतिकूल. परिस्थिती मला अनुकूल, दुसऱ्याला प्रतिकूल. नव्हे, एखादी गोष्ट मला आज अनुकूल वाटते, उद्या तीच गोष्ट मला प्रतिकूल वाटते. एखादी व्यक्ती
आज मला अनुकूल वाटते, तीच व्यक्ती उद्या प्रतिकूल वाटते. याचा अर्थ काय आहे? या सर्व माझ्या प्रतिक्रिया आहेत. अर्थातच परिस्थिती बदलते, कारण बदलणं हे या जगाचं स्वरूपच आहे, आणि बदलत्या परिस्थितीनुसार माझ्या प्रतिक्रिया सुद्धा बदलतात. बरं, अनुकूल प्रतिकूल या माझ्या प्रतिक्रिया ज्या आहेत, त्या तरी कशामुळे होतात? चिंतनच करायचं आपल्याला. कारण हे साधन मला नीट समजलं पाहिजे, की मी हे साधन मी कसं करणार आहे. ह्या अनुकूल प्रतिकूल ज्या माझ्या प्रतिक्रिया आहे ना, त्या अपेक्षित फळावरती आपल्या अवलंबून असतात. मला अपेक्षित फळ म्हणजे उदाहरणार्थ, मला अपेक्षित एखादी व्यक्ती वागत असली तर ती मला अनुकूल वाटते. नसेल वागत, मला प्रतिकूल वाटते. मला आवडेल असं बोलत असेल, अनुकूल. सदैव माझं कौतुक करत असेल, अनुकूल. याच्या उलटं सगळं असेल, प्रतिकूल. माझी काहीतरी एक अपेक्षा असते, त्याला फलाची अपेक्षा असं म्हणतात, व्यक्तीकडून, वस्तूकडून, घटनेकडून, परिस्थितीकडून. आणि त्या अपेक्षित फलावरती अवलंबून मी म्हणतो की ही गोष्ट किंवा व्यक्ती काय आहे, अनुकूल आहे किंवा प्रतिकूल आहे. बरोबर? शुद्ध मराठीत, नॉट अ रॉकेट सायन्स. पुढचा प्रश्न, फलाची अपेक्षा कशासाठी? साधं उत्तर आहे, सुखासाठी. मला अपेक्षित फलं मिळालं की काय होणार आहे? सुखप्राप्ती होणार आहे. त्याच्यासाठी तर धडपड सुरू आहे. अनुकूल घडावं, त्या अनुकूलतेसाठी, अनुकूल सगळं प्राप्त व्हावं, याच्यासाठी अखंड धडपड करतोय मी. अखंड जीवनभर तेच चाललंय. आणि तरीसुद्धा माझं आयुष्य मला, शुद्ध मराठीत पुन्हा, रायटिंग ऑन द वॉल, धडधडीत मला हे दाखवून देत आहे की फक्त अनुकूल घडणं हे या जगाचं स्वरूप नाही. आणि जास्तीत जास्त वेळेला प्रतिकूलच आहे. ते परमपूज्य काकांचा एक छान शब्द आहे. काका म्हणतात, आपण कोडगे झालेलो आहोत. म्हणजे काय? काही प्रतिकूल जे आहे त्याला आता आपण प्रतिकूल म्हणणं सोडून दिलं, कारण याला जीवन ऐसे नावं. माझ्या आयुष्यात तेच, तुमच्या आयुष्यात तेच, तिच्या आयुष्यात तेच, त्याच्या आयुष्यात तेच. आपण सगळ्यांनी ठरवून टाकलं, आता काय जीवन असंच असणार आहे. सुखाचे उभे धागे, दुःखाचे आडवे धागे. ही जी डोकी बिघडवली आहेत आपली सगळी साहित्यिक लोकांनी. ते संतांना विचारायचं, साहित्यिकांना नाही. संतांना विचारलं तर ते म्हणतात, आनंदाचे डोई आनंद तरंग. मुद्दा फलाच्या अपेक्षेवरती, आणि फलाची अपेक्षा सुखासाठी. आणि म्हणून सुखासाठी फलाची अपेक्षा, फलाच्या अपेक्षेसाठी अनुकूल, प्रतिकूल, प्रतिक्रिया, इष्ट, अनिष्ट. ही आहे सामान्य माणसाची अवस्था. जीवनमुक्त जो असतो, हे सगळं कशासाठी सांगतोय मी, तर जीवनमुक्त जो असतो तो अखंड सर्व काळ आत्मानंदाचा अनुभव घेत असल्याने, मीच सुखरूप आहे, मीच आनंद रूप आहे, असा त्याचा प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे, हे जोपर्यंत आपल्याला समजणार नाही तोपर्यंत हे निर्विकार तो कसा राहू शकतो हे कळू नाही शकत आपल्याला, निदान बौद्धिक पातळीवरती. मीच आनंद रूप आहे, मीच सुखरूप आहे, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. नव्हे, अखंड सर्व काळ त्या आत्मानंदाचा तो अनुभव घेतो आहे. त्यामुळे अगदी स्वाभाविकपणे या ज्या घटना आजूबाजूला घडतात, त्या अनुकूल किंवा प्रतिकूल या ज्या गोष्टी, ज्यांना जीवनामध्ये सामोरं जावं लागतं, त्याला त्याची येणारी जी प्रतिक्रिया आहे ती अत्यंत सौम्य. आणि ती तरी का? तर ती व्यवहार योग्य असते म्हणून. व्यवहारामध्ये निर्विकारता दाखवून चालत नाही. वेगळा विषय आहे. व्यवहार योग्य कधी कधी दाखवावी लागते. परमपूज्य काकांचं प्रसिद्ध उदाहरण, कोणाच्या तरी घरी आपण गेलो, कोणीतरी गेलं त्यांच्या घरातलं. आता तिथे जाऊन समजा मी माझा चेहरा अत्यंत हसरा ठेवला, चालेल का? नाही. तिथे परमपूज्य काकांचे शब्द आहे, ॲप्रोप्रिएट दुःखी व्हावं लागतं. म्हणजे चेहऱ्यावर दुःख आहे हे दाखवावं लागतं. दुःखी व्हावं लागत नसतं, दाखवावं लागतं. फक्त मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एवढंच एक उदाहरण सांगतो. मुद्दा हा की प्रतिक्रिया त्या जीवनमुक्ताची पण असते. कारण
मला अखंड तेच सांगायचं आहे, त्यालाही कळतं बरं का, प्रतिकूल आहे हे अनुकूल आहे. तोही प्रतिकूलाची अशी वाट बघ, अनुकूलाची वाट बघतो आणि प्रतिकूल येऊ नये स्वाभाविकच, कोणी पण असं म्हणणार आहे. चांगलंच घडावं, एखाद्याचं चांगलं व्हावं, ही काय अनुकूलाची अपेक्षाच आहे, दुसरं काय आहे? नाही तर माऊलींनी एवढं मोठं पसायदान लिहिलं असतं का हो? तुम्ही सांगा. केली आहे ना सदिच्छा व्यक्त त्याच्यामध्ये. त्यामुळे सदिच्छा असते, त्यांच्या अंतःकरणात असते. पण तसं जर घडलं नाही, तरी त्याला त्यांची जी प्रतिक्रिया असते, सौम्य, रामकृष्ण हरी, अरे रे, बर, वाईट झालं, सौम्य. आणि याचं कारण आहे, त्यांचं अंतःकरण जे असतं ते उदासीन असतं, निर्विकार असतं. मुख्य लक्षणं जे आपण शिकतो आहे या श्लोकामध्ये. आणि अंतःकरण उदासीन आणि निर्विकार असल्यामुळे, कारण ते अखंड त्या आनंदाचा, सुखाचा भोग घेत असल्यामुळे, अनुभव घेत असल्यामुळे, सुखाची अपेक्षाच नसल्यामुळे, प्रतिक्रिया सौम्य. अच्छा, असं झालं, रामकृष्ण हरी, तसं झालं, रामकृष्ण हरी. हे जेव्हा आपण लक्षात घेतो ना, तेव्हा आपण निदान समजून घेऊ शकतो की निर्विकार तो जो जीवनमुक्त आहे, महात्मा आहे, स्थितप्रज्ञ आहे, त्याची प्रज्ञा स्थित कशी काय राहू शकते अशा परिस्थितीत सुद्धा. आणि आपण आपल्या सद्गुरूंना अनेक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये बघितलेलं आहे. आपल्या सुदैवाने आपल्यासमोर प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला बघायला मिळत आहे. भाग्य आहे आपल्या सर्वांचं. प्रतिक्रिया सौम्य असते, कारण अंतःकरण उदासीन असतं, निर्विकार असतं. पण तरीसुद्धा व्यवहारातले भेद, मी जसं म्हणालो, काय प्रतिकूल आहे, काय अनुकूल आहे, हे कळत आहे. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहः वीतराग भयक्रोधः स्थितधीर मुनिरुच्यते. भगवद्गीता. स्थितप्रज्ञाचं लक्षण म्हणूनच सांगितलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये, की दुःख प्राप्त झालं असता हा जो जीवनमुक्त, त्याचं मन उद्विग्न होत नाही. आणि सुख प्राप्त झालं तरी मुळात त्याला त्या सुखाची इच्छाच नसते, तो त्याच्यावर अवलंबून नसतो. छान शब्द आहे, अवलंबून राहणं. आणि मी अखंड अवलंबून आहे, म्हणून तर माझी प्रतिक्रिया अत्यंत तीव्र असते जर काही प्रतिकूल घडलं तर. आय एम हेविली डिपेंडंट ऑन दॅट, सिकिंग हॅपीनेस. मग म्हणून तर माऊली सांगते ना, काय, सुखे संतोषा न यावे, दुःखे विषादा न भजावे. काय सांगितलं आहे? साधन म्हणूनच सांगितलं ना आपल्यासाठी. न यावे म्हणजे येऊ नका, आज्ञा केली आहे तिथे, सुचवलंय. आणि तेच इथे लक्षण म्हणून सांगितलं, की दुःख प्राप्त झालं तरी त्याचं मन उद्विग्न होत नाही. दुःखेषु मनः सुखेषु विगत स्पृह. कारण सुखाची त्याला इच्छा नसते. त्यामुळे विगत स्पृहा म्हणजे विषय प्रेम, वीतराग, भयक्रोध. म्हणजे काय, विषय प्रेम आहे, भय आहे, क्रोध आहे, हे तीन दोष त्या जीवनमुक्ताचे संपूर्णपणे गेलेले असतात. आणि विषयप्रेम का गेलेलं असतं, याचं मुख्य कारण परंपरा आपण बघितली. कारण तिथे अपेक्षा नाही आहे, तिथे अवलंबित्व संपलेलं आहे आता. कारण त्या आनंदरूपतेचा, सुखरूपतेचा अखंड अनुभव त्या जीवनमुक्ताच्या अंतःकरणामध्ये सुरू असतो, तो घेत असतो. आणि म्हणून हे इथे एक छान विकाररहित, इष्टप्राप्ती असो का अनिष्टप्राप्ती असो, दोन्ही वेळी त्याचं मन विकाररहित असणं, हे त्याचं लक्षण कसं आहे, हे आपल्या छान लक्षात येऊ शकतं. 436 क्रमांकाचा श्लोक आपला झालेला आहे. आज आपण इथे थांबूया, थोडा आधी थांबतोय आपण. आणि या निमित्ताने जे चिंतन झालं असेल ते आचार्यांच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.
जय जय रघुवीर समर्थ. खूप धन्यवाद पूज्य मंगेश दादा, तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार. कोणाला प्रश्न असल्यास आपला कॅमेरा किंवा मायक्रोफोन ऑन करून विचारू शकता. थांबूया. हम्म. मला एक छोटा प्रश्न होता, आपण विचारू का? विचार ना, प्रश्न असेल. अम, एक अनिष्टाबद्दल एक साधारण भूमिका करता येते की ठीक आहे जे आहे ते, पण इष्ट झाल्यावर तो जो एक लाट उठूनच जाते किंवा जे असतं, अम, तिथे म्हणजे असं काय असं वाटत सुद्धा नाही की अरे इथे सेलिब्रेट न करणं किंवा खूप असं काय म्हणतात, काही चांगलं झालं की ते सेलिब्रेट करणं, ह्याची जी प्रवृत्ती असते ती एका कारणाने म्हणजे जे ज्यांच्याबद्दल जे चांगली बातमी असेल किंवा काय असेल त्याच्याबद्दल अं, असं करावं असं वाटतं, आणि पण त्याच वेळेस असं पण मनात येऊन जातं की हे काय म्हणतात, शो करण्यासारखी गोष्ट नाहीये किंवा असं. हम्म. इष्टाबद्दलचं विचारतोय मी. अनिष्टाबद्दल एक प्रकारे एक ठीक आहे, प्रारब्ध म्हणून स्वीकारून किंवा एक शरणागती स्वीकारून त्याच्याबद्दल निवाडा करता येतो. त्याच्याबद्दल काही बोलता येईल, काही मार्गदर्शन आहे का? हो, नक्कीच. कारण अनिष्टाचा विचार आपण नकोच करायला, कारण तू जसं म्हणतोय प्रश्न इष्टाबद्दल आहे. एक लक्षात घे की इथे जो आपण अभ्यास करतो आहे तो अंतःकरणाच्या स्थितीबद्दल करतो आहे. बरोबर. होय. इष्ट गोष्ट घडल्यानंतर माझ्या अंतःकरणाची स्थिती कशी असली पाहिजे. आता तू अनेक गोष्टी बोलून गेला प्रश्नाचा भाग म्हणून. हम्म. लाट होते तर ती लाट होणं तर चुकीचंच आहे, काही विषयच नाही आहे. कारण सुखे संतोषा न यावे स्पष्ट आज्ञा केलेली आहे. अगदी हो. त्यामुळे तरंग स्वाभाविक आहे. तुझं तरंग म्हटलं असतं असं मी म्हटलं काय हरकत नाही, कारण तरंग उठणार आहे. अनुकूल प्रतिकूल आपल्याला कळतं. तरंग उठणं स्वाभाविक आहे. चांगलं घडावं असं वाटणंही स्वाभाविक आहे, मी जसं मगाशी म्हणालो. आता पुढचा प्रश्न आहे सेलिब्रेशन, तू जो म्हणाला तुझ्या प्रश्नाचा दुसरा भाग. हम्म. तर आपण प्रापंचिक आहोत, पुन्हा आपण संन्यासी नाही. त्यामुळे सेलिब्रेशन हे माझ्यासाठी आहे का दुसऱ्यासाठी आहे, हा प्रश्न पहिले विचारावा स्वतःला. हम्म. बरोबर. सेलिब्रेशन करावंसं वाटणं अत्यंत मोठ्या प्रमाणावर, एखादा म्हणतो ना भपकेबाज कार्यक्रम आपण ज्याला म्हणतो, लोकांकडनं वाहवा मिळवण्यासाठी, लोकांना सगळं कळलं पाहिजे माझं यश ह्याच्यासाठी उद्देश तपासायचे. माझा मुद्दा हा सुरू आहे उद्देश तपासायचा. हे सेलिब्रेशन ज्याला म्हणतोय आपण, हे करण्याचा उद्देश काय आहे. आता समजा आपल्या मुलाला एखादं चांगलं यश मिळालं, एक उदाहरण घेऊया. तर ही त्या मुलाची जीवनाच्या त्या टप्प्यावरती अपेक्षा असते, काय माझ्या आईबापांनी माझं हे कौतुक करावं. कौतुक करण्याची वेगवेगळ्या पद्धती असतात, त्याला आपण साध्या भाषेत सेलिब्रेशन म्हणतो. एक 2-4 वर्षाचं मूल नुसतं चालायला लागलं उठून तर आपण टाळ्या वाजवतो, कौतुक करतो, करतो की नाही. होय. स्वाभाविक आहे, कारण त्या वयामध्ये त्या कृतीसाठी तेवढंच कौतुक अपेक्षित आहे. आपण पार्टी नाही करत त्याची. आजकाल सोशल मीडियाच्या युगात रामकृष्ण हरी मी बोलत नाही, नाही तर आज माझं सकाळी स्नान झालं ही सुद्धा बातमी असते फेसबुकवर टाकायची. विनोद. पण मुद्दा हा की व्यवहाराला योग्य असं, कारण आपण प्रापंचिक आहोत आणि इथे त्या मुलाची अपेक्षा आहे की आपण टाळ्या वाजवणं. कारण परमपूज्य काका जसं म्हणतात, ते मूल जसं
अन्नाने जसं वाढतं तसं कौतुकाने प्रेमाने पण त्याची वाढ होत असते. हम्म. म्हणजे ती त्या मुलाची गरज म्हणून मी टाळ्या वाजवतो, मुलाची गरज म्हणून मी सेलिब्रेट करतो, परिस्थितीची गरज म्हणून मी सेलिब्रेट करतो. मात्र हे कसं आहे, हे स्वतःशी प्रामाणिक असावं लागतं, हे कोणीही दुसरं तपासू नाही शकत. बरोबर, बरोबर. हम्म. हं. हम्म. तर म्हणून मी स्वतःला प्रश्न विचारायचा की हे सेलिब्रेशन मी करतोय ठीक आहे, ही माझी गरज म्हणून करतोय का दुसऱ्याची गरज म्हणून करतोय. आणि माझ्याच बाबतीत काही घडलं असेल तर मग मी सुचवतो दुसऱ्यांना, अहो जरा काय तुम्ही साधं एवढं मोठी गोष्ट सेलिब्रिटी करत नाही. इथे मात्र चुकलं मग आता. हम्म. कारण ही रजोगुणाची अभिव्यक्ती आहे. होय. हा, इतरांनी माझं सेलिब्रेशन करणं, त्यांनी आपणहून त्यांचा आनंद व्यक्त करण्याची पद्धत म्हणून पुन्हा काही बिघडत नाही, माझं काही बिघडत नाही, हा मुद्दा आहे. ह्याच तर पद्धतीने निर्विकार राहता येतं ना. इवन दो आय एम द सेंटर ऑफ सेलिब्रेशन, बेसिकली सेंटर ऑफ अट्रॅक्शन, हम्म. तरी सुद्धा मी निर्विकार असूच शकतो. खरंय, छान ह्या सांगितलं. पद्धतीने आपल्याला उद्देश तपासला की आपल्याला उत्तर मिळतात. येस. काकांचा वाढदिवस साजरा करतो आपण. हं, तेच म्हणलं, ते आणि आपण करतो ते, हेच आपण करतो महत्वाचं आहे. या हां, काकांना कुठे आवड आपण ते करतो ते अजा म्हणतात. अमर ते म्हणतात चालू द्या, रामकृष्ण हरी. काम कर. नाही केलं तरी फरक नाही, केला तरी फरक नाही. मनोजजी, तुमचा हात वर आहे, तुम्ही प्रश्न विचारू शकता. मंगेशदादा नमस्कार. चिंतनाच्या शेवटी तुम्ही वीतराग असा शब्द सांगितला, तर त्याचा अर्थ नक्की काय कळेल का? विषयांचं प्रेम गेलेलं, आपण जे बोललो ते विषयांचं प्रेम नसलेला, विरक्त. राग याचा अर्थ आसक्ती असा होतो संस्कृतमध्ये, प्रेम असा होतो. ठीक, धन्यवाद. मंगेशजी, हम्म. जीवनमुक्त सुद्धा लोकांना जर अनुकूल परिस्थिती आली तर त्या तो त्याचं कौतुकच करतो. हो. राईट. अर्थात. म्हणजे बाहेरून काही तसा फरक नाहीये, कौतुक करायचं तर तोही कौतुकच करेल अगदी जरी बरोबर, त्याला व्यवहार योग्य. व्यवहार योग्य. हं. हम्म. आतमध्ये जो निर्विकार असतो, पण व्यवहाराला योग्य असं सौम्य प्रतिक्रिया, मग शब्द मी जो वापरला, आणि जो जितका लहान असतो तितकं त्याचं जास्त कौतुक करावंच लागतं. हे तुषार छान. तुषारजी, तुमचा हात वरती गेला होता, तुम्हाला प्रश्न विचारता का? आहे खरं. मी जरा त्या एकरस ब्रह्मदृष्टी या शब्दावर विचार करतोय आणि इथे साधारण प्रवृत्ती तुम्ही म्हणालात म्हणजे बघा की अं, अर्जुनाच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात यायला पाहिजे की तिथे समाधीमध्ये घालून त्याला युद्धाला उभं केलं. तशा पद्धतीने या शब्दांकडे बघितलं तर थोडसा निवृत्तीपर ची झाक त्याच्यात येते असं वाटत नाही का? एक लक्षात घ्यायचं की झाक निवृत्तीची जरी असली तरी प्रवृत्तीरूप जो धर्म आहे तो जर आपला सुरू असेल कर्तव्य रूपाने, तर तो सोडता नाही येत ना. उलट मी म्हणतो, या दोन विरोधाभासात्मक गोष्टी, सो कॉल्ड विरोधाभास असलेल्या, समोरासमोर ठेवल्या तर जास्त चांगलं कळतं. कारण एखाद्या गुहेमध्ये बसून ध्यान लावलेला समाधिस्थ योगी, त्याचं हे लक्षण समजणं अतिशय सोपं आहे. पण मी तसं कधीच करणार नाही. अर्जुन तसं करायला निघालाच होता पहिल्या अध्यायात, जाऊ दिलेलं नाही आहे, आपल्याला माहिती आहे. म्हणजे काय की आज तुझं हे कर्तव्य आहे, आणि हे एवढं भयानक कर्तव्य युद्धासारखं, हे सुद्धा या अवस्थेत करता येतं. मग आपला चार भिंतींचा संसार आपण करू शकत नाही या अवस्थेमध्ये. याच्यासाठी ते उदाहरण दिलं, किंवा जनक राजाचं उदाहरण, की अनेक राजभोग
किंवा योग वसिष्ठामध्ये वसिष्ठ मुनींनी प्रभू श्रीरामचंद्रांना केलेला उपदेश आपल्याला माहिती आहे. मुद्दा अंतःकरणाच्या स्थितीचा सुरू आहे. आणि तुझा गोंधळ कदाचित याच्यामुळे होत असेल की तू प्रवृत्तीपर आणि निवृत्तीपर जे धर्माचं लक्षण आहे ते त्याला लावून पाहतोयस. आलं लक्षात. त्याला संन्यासी असेल तर त्याला असं वेळच नाही येणार कधी. म्हणजे आपण जसं म्हणतो ही परीक्षा, म्हणून तर ते म्हणतात ना प्रपंच परमार्थाची प्रयोगशाळा आहे. पण ज्याला अशा परिस्थितीमध्ये अजून मी जसं म्हणालो की सुरू आहे कर्तव्य रूप प्रपंच सुरू आहे. एकनाथ महाराजांचं अतिशय छान अजून उदाहरण आहे आपल्यासाठी. तर किंवा त्यांचे सद्गुरू, ऐकलं असेल तो प्रसंग, तुला माहिती असेल. ते तर किल्लेदार होते. युद्धाचा. हम्म. जनार्दन स्वामी किल्लेदार होते. हे सुद्धा गेले होते एकदा, ते ध्यानस्थ असताना. कथा सगळी माहिती आहे तुला. मुद्दा एवढाच होता की दॅट इज नॉट अ क्रायटेरिया. तो निवृत्तीपर जो आणि प्रवृत्ती हे अंतःकरणाचे गुणधर्म जर तू म्हणत असशील तर बरोबर आहे. पण त्याचा कर्तव्याशी गल्लत नाही करायची, हा मुद्दा. प्रणाम तुम्हाला. हम्म. ठीक आहे. कोणी प्रश्न असतील तर मी शेवटचा श्लोक घेऊ का? घेऊ. होय. ठीक. पुन्हा एकदा नमस्कार. पूज्य ज्योत्स्नाताई दिसत आहे तिथे उपस्थित, त्यांनाही साष्टांग नमस्कार. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरेष्ट नेऊ निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांधजनांचे मुक्त करुणी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम.